लाला चला क्वार्टर सेमीचा सामना होतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रेसिश्री 19 बोरवलीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला गोरेगाव लेजेंड गोरेगाव वेस्ट या ठिकाणाचा हा संघ. आहे ना 842220777404 चुकीचं काहीतरी टाकलाच ना तुम्ही. 84222077. गोलंदाजी एंडला येतोय विशाल आणि अम्मू आणि कुलदीपची जोडी स्ट्राइकला आहे. अम्मू आणि नॉन स्ट्रायकरला आहे कुलदीप. 4 षटकाचे सामने राहील. जो संघ जितेल जाईल सेमीफायनल मध्ये. 4 ओव्हर 4 षटक 4 फ्रेश बॉलर. पहिलाच बॉल तिकडे चांगला खेळला बॅकफुटला आले आणि पंच केला. तिकडे कव्हर क्षेत्रामध्ये आजे आहे आणि एक धाव इथे पूर्ण केली. एक धाव तर आलेली आहे. सुरुवात झालेली आहे क्वार्टर सेमीची. हलक्या हाताने खेळलाय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने तिथे खेळाडू आहे. राखा एकच धाव इथे मिळेल. एक धावाने दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलेलं आहे. दोन्ही टीम बलाढ्य टीम आहेत. बघूया कोणचा संघ जिंकून जाईल सेमीफायनल मध्ये. अजून एक देखील चांगला बॉल आहे. हलक्या हाताने इथे देखील खेळलेला आहे. वीरल आहे आणि फेकी देखील चांगली आहे. 3 बॉल झालेत आणि 3 बॉलवरती 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. आता टॉस जिंकून याही देखील मॅच मध्ये बॅटिंगचा निर्णय घेतलाय प्रेसिश्री 19 बोरवली या संघाने. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय. खेळाडू तिथे आहे. 1 पाऊंड चेंडू होईल का फरार. ऍपल तर एक चांगला आहे. बाउंड्री जाते बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भाई आ गए यहाँ पर पानी लेकर. पानी के अंदर क्या है हमको नहीं मालूम. चला चौकार आलाय कुलदीपच्या बॅट मधनं. टीमची धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा चांगल्या दिशेने तिथे बॉल आल्या. तिथे भाई आहे. चेंडू जातोय. एकदा पुढे केली आणि थोडंसं पंपल रच्चा दुसऱ्या धावासाठी केलेत. पण एक काय करतंय जिकडे 1 धाव तिकडे झाल्या 2 धाव. चौकारही देखील रनिंग बिटवीन द विकेट ही देखील अप्रतिम. अम्मू आणि कुलदीप खूप चांगली कमालीची ते क्लास आपल्याला दाखवण्यात येतोय. बाजूला चांगला बॉल बैठक केलाय. हवेमध्ये आहे. विकेटचं होईल का बटन आणि यस पहिला विकेट गेला इथे प्राप्त झालाय. कुलदीप जो चांगल्या लय मध्ये दिसत होता आणि शेवटच्या बॉलवरती ती संधी आणि संधीचं केलंय सोनं. आणि पहिल्या षटकाच्या नंतर 9 धावावरती गडीबाद झालाय 1. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 फर्स्ट हाफ मधला हा क्वार्टर सेमीचा सामना आपण पाहतोय. खूप चांगल्या टीम आपण पाहतोय. अबो 40 चे हे लेजंड प्लेयर या गोविंदनगर मोठे मैदानामध्ये आपल्याला खेळण्यात पाहत आहेत. HR स्पोर्टच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण या प्रतियोगितेला पाहतोय. नवीन फलंदाज येतोय ग्लेन. टेनिस क्रिकेट मधलं हे देखील एक मोठं नाव. ग्लेन मध्ये पहिल्याच मॅच मध्ये देखील ग्लेनने खूप चांगली फलंदाजी केली. आणि नवीन गोलंदाज येतोय लाला.
पाव्या दोन्ही तर टीम आहे, सांगू शकणार नाही की कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ जाईल सेमीफायनल मध्ये, कारण अशा प्रकारचे हे दोन्ही संघ आहेत. एक वर एक चढ असे फलंदाज गोलंदाज या दोन्ही टीम मध्ये भरलेले आहेत. 40+ तालुका हा फक्त पाहायला मिळाला तर ते म्हणजे ह्या प्रतियोगितेमध्ये. हो चांगला बॉल इथे कट केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिकडे आजी आहे, एकच धाव येईल आणि आकडा इथे दुहेरी अक्षरामध्ये. टीमची धाव संख्या होते 10, गडी बाद झालाय 1. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, जास्त वेळ नाही घेतात, एकदम टाइम टू टाइमच्या सोरेपणामध्ये ही प्रतियोगिता चालू झालेली आहे. कम्मलीचा खेळ दाखवलेला आपण. हाय स्कोरिंग मॅच देखील पाहायचा, लो स्कोरिंग मॅच देखील आपण पाहिलाय. पहिल्या मॅच मध्ये 32 धावा बनवल्या तर टुविन आणि दुसऱ्या मॅच मध्ये 58 धावा टुविन दिल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला बॉल हलक्या हाताने तिकडे खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये. तिकडे पुन्हा एकदा अजयला जास्त मेहनत करावी लागते, कारण त्या क्षेत्रामध्ये चेंडू बॅक टू बॅक जातोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. आता मात्र आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू काय जाईल, होईल का ये फटार. हा येतोय मालाड चषक. कोणी मारलाय? नाही डायरेक्ट लागला तर 2 नाही 4 आहे. अम्मूच्या बॅट मधनं आलाय चौकार. चला पहिल्या मॅच मध्ये अम्मू लवकर आउट झाला, पण ह्या मॅच मध्ये अम्मू आता एक चौकाराने आपलं चांगली बॅटिंग करतोय. 7 धावावरती खेळतोय अम्मू आणि 1 धावावरती खेळतोय ग्लेन. टीमची धाव संख्या 15. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू चौकाराच्या नंतर थोडी दिशा भटकला आणि हे काय करतंय, गोलंदाजी एंडवर, तरी ते गोलंदाज नव्हता. एक धाव चांगला बॉल होता, जास्तच काहीतरी सफल झाले होते. स्टंप वरतून चेंडू गेलाय. टीमची धाव संख्येचा विचार केलाय. 16 धावा झाल्या धाव फलकावरती. कमी गतीने टाकलाय चेंडू, ओळखला ग्लेनने, बराच वेळ होता, पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मालाड चषक चौकार ग्लेनच्या बॅट मधनं. बराच वेळ होता इथे ग्लेन कडला पाहिलंय की गोलंदाजा कशा प्रकारची गोलंदाजी टाकतोय. टाइम घेतला आणि फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हीच तर खासियत आहे ते ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं आणि बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने धावामध्ये होते वाढ 20 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल. यत्तामध्ये तेज तर्रार चेंडू होता, 1 धाव तर आली आहे आणि घोषांकित एरियामध्ये पंचाचा निर्णय तोय 1 रन. 21 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 षटक संपलेत. प्रेसिश्री 19 बोरवली या संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र बॅटिंग काही निवडली तर याच्यासाठी निवडली, कारण त्यांच्याकडे ग्लेन आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये श्रीकांत सर हे देखील यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, त्यांनाही देखील इथे बॅटिंगला येणे अजून बाकी आहे. दोन्ही टीम बलाढ्यात. फिल्डिंग टीम मध्ये देखील आपण पाहिलं तर पच्चूभाई आहेत, आझम आहे, विरल आहे, अजय आहे, लाला आहे, असे बरेच मोठे नाव. हरिण नवीन गोलंदाज ज्याने पहिल्या मॅच मध्ये 2 षटक टाकून 9 धावा देऊन 3 गडी बाद केले, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये होता, फक्त टायमिंग प्रॉपर अचूक चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. अम्मूने पाहिलं की फ्लाइटेड बॉल होता, त्याच्यावरती केलाय पारा आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषा बाहेर. हा येतोय मालाड चषक षटकार. कमालीची बॅटिंग 27 धावा. पुन्हा दाखोटप्प्याचा बॉल होता, थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता इथे चांगलं कमबॅक. थोडासा स्लो चेंडू टाकला, फ्लाइटेड बॉल नव्हता यंदा आणि बीट केलंय.
अजून एक चांगला बॉल, पहिलेच मन बनवलं होते की रिव्हर्स खेळणार आहेत या बॉलवरती. चेंडू बराच काळ येत आहे आणि पंचाचा निर्णय ते घोषांकित एरिया 2 धावा. 29 धावा झाल्यात. अम्मूची आता इथे नजर सेट झालेली आहे. त्याला बॉल नाही तर त्याला फुटबॉल दिसतोय. 16 धावावरती खेळतोय. 8 बॉलचा सामना केलाय. 200च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी केली आहे. कम्माल इथे क्लास बॅटिंग करतोय अम्मू. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, बराच वेळ होता. हे तर आपण 6-6 बॉल जशी प्रॅक्टिस करतात तशी प्रॅक्टिस करतात हिरण फलंदाजाला. आणि आपण कोणाला गोलंदाजी करतोय तर जो सेट फलंदाज अम्मू याला 20 धावावरती खेळतोय हा फलंदाज. याच मॅच मध्ये तर त्याची बॅट आता तडपली. पुन्हा एकदा पुढे सरकावून गेलाय. थोडासा ओस्टपिंग केलंय. एकच धाव 1 बाउन्स आजम आहे तिकडे. चांगला थ्रो. 34 धावा झाल्यात. काय जबरदस्त रन रेटने ते फलंदाजी करतात. 12च्या रन रेटने इकडे धावसंख्या. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. आडव्या बॅटने खेळलाय. 1 धाव तर आली आहे. थोडस मिसफिल्डिंग. दुसऱ्या धावासाठी जातील का पण नाहीये. चांगला थ्रो. षटक क्रमांक 3 संपलेत आणि 3 समाप्तीच्या नंतर 35 धावा झाल्यात. 11.67 च्या सरासरीने ते धावसंख्या बनवत असताना जर का ह्याच रन रेटने खेळला तर प्रोजेक्टचा स्कोर आपण पाहिले तर 47 धावा होऊ शकतात. आणि 4 ओव्हरमध्ये 47 धावा म्हटलं तर एक मोठा विशाल स्कोरच देखील ह्या मैदानामध्ये आपण पाहू शकता. आता थोडीशी चर्चा करत असताना गोरेगाव लेजंड हा संघ तर धावा तर भरपूर झाल्यात. आता गोलंदाजी द्यायची तरी कोणाला द्यायची. लाखा पहिला बॉल लाखाचा टप्प्याचा बॉल आणि हे काय फक्त बॉल टाकत राहा आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला आत फेकत राहा. कमालीचा स्ट्रोक. दोन्ही फलंदाज आता नजर टिकलेली आहे. तर गोलंदाज लाला असो लाखा असो या कोणी असो माझी फलंदाजी अशी आहे आणि मी माझी फलंदाजी त्याचप्रमाणे करणार जे माझा स्वाभाविक खेळ आहे. 39 धावा झाल्यात. काय कमाल क्लास. 21 वर अम्मू आणि 11 वरती ग्लेन. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये डाउन द ग्राउंड. चेंडू जाईल का बाहेर. यस हाय देखील येतोय. खिलाडी के दस्तक पे मस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 45 धावा झाल्यात. 45 नंबर. लक्षात आलं की भारताचा कर्णधार रोहित शर्माची आठवण करून देणारा हा आकडा तो म्हणजे 45. काय बॅटिंग करत आहेत. एका बाजूला अम्मू आणि एका बाजूला ग्लेन. टेनिस क्रिकेट मधले मोठं नाव ग्लेन. अजून एक चांगला बॉल. आता मात्र इथं थोडासा लेग स्टंपच्या बाहेर. 1 धावा आले. पंचाचा निर्णय. टीमची धाव संख्या 4-6 46. जशी संख्या झाली आहे 4-6 तसेच फलंदाजाच्या बॅट मधनही देखील 4-6 येत आहेत. फायटेड बॉल. फुलटॉस बॉल आणि खेळाडू होतोय गॉन. चला गेनने चांगला कॉन्ट्रीब्यूट केलंय आपल्या टीम साठी. आउट होऊन पुन्हा एकदा डग आउट ड्रेसिंग रूम मध्ये येतोय. पण जो प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय खरंच म्हणावं लागेल कौतुक. 12.55 च्या सरासरीने इथे धावसंख्या बनत असताना आणि नवीन फलंदाज येतो श्रीकांत ज्याने गेल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावाची चांगली दमदार अशी खेळ केली आणि 2 षटकाराच्या मदतीने त्यांनी त्या सामन्यामध्ये आपली फलंदाजीचा जलवे दाखवले. चला 2 चेंडू शेष आहेत. बघा 2 चेंडू मध्ये 46 धावा झाल्या धावफलकावरती. अर्ध षटक येईल काय. का मी नाणेफेकीचा कौल जिंकून का मी फलंदाजी घेतली तर याच्यासाठी घेतली कारण त्यांच्याकडे कुलदीप आहे, त्यांच्याकडे अम्मू आहे, त्यांच्याकडे ग्लेन आहे, त्यांच्याकडे श्रीकांत आहे जो आता आलाय फलंदाजीला. अबव 40+ तालुका. ही मॅच बघायला खूप मजा येते. आता मात्र लाखाचा चांगला चेंडू होता. कमी गतीने टाकलेला बॉल होता.
चला शेवटचे 2 बॉल आहेत आणि शेवटच्या 2 बॉलवरती काय आपला डिफेन्स वगैरे त्यांना आपल्याला हिटच करावे लागेल. 46 धावा झाल्या. शेवटचा बॉल शेष. शेवटचा बॉल देखील पाल्यामध्ये होता. एकदा पूर्ण ग्लेन आहे तिकडे दुसऱ्या धावासाठी निघालेत. रनआउट वैल्क्यासाठी या शेवटच्या बॉलवरती आलेत रनआउट. टीमची धाव संख्या झाली 47 आणि धावा बनवायच्या गोरेगाव लेजंड या संघाला 48. 12च्या सरासरीने ते धाव संख्या बनवायच्यात. चला स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आम्मू नॉट आउट राहिले. 10 चेंडूमध्ये 21 धावा 200च्या सरासरीने 2 चौकार 1 षटकार. कुलदीप 4 चेंडूमध्ये 7 धावा 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये देखील आला. आणि तदनंतर 7 मिळाले ते आम्मूला ज्याने 8 चेंडूमध्ये ग्लेनने 18 धावा बनवला 257च्या सरासरीने. त्यामध्ये 2 चौकाराने 1 षटकार आला आणि श्रीकांत आले 2 चेंडू खेळून 1 धावा बनवल्या. गोलंदाजी एंडवर आपण पाहिलं तर विशालने 1 षटक टाकले 9 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. लाला 12 धावा 1 ओव्हरमध्ये. हरिणाला त्याने 1 ओव्हरमध्ये 14 आणि लाखा 1 ओव्हर 12 रन 1 गडी बाद. तर हे पूर्ण प्रोजेक्शन हे आपलं ह्या मॅचचं आणि 48 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये. यानंतरचा होणारा सामना मालाड लेजंड DP11 वर्सेस 11 स्टार सांताक्रूज. दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती आहे की स्टेजवर येऊन टॉस उडवून घ्यायचा आहे. सांताक्रूज 11 स्टार सांताक्रूज. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करताना गोरेगाव स्पोर्ट्स. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे BM ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4
40+ तालुका हा आपण पाहतोय. एका बाजूला गोरेगाव लेजंड आणि एका बाजूला बोरवलीचा संघ प्रेसिश्री 11. 48 धावा बनवायच्या. दोन्ही फलंदाज आलेले आहेत. गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय रेहानला स्ट्रायकिंग एंडला आहे अजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आझम. 24 बॉल मध्ये 48 धावा म्हणजे 12चा सरासरी गाठावा लागेल आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी. कमी गतीने टाकलेला बॉल आणि धावा येतील. एक धाव. नवीन बॉल. पहिल्याच ओव्हरला बॉल जर कसा हरवला की नवाच बॉल येईल. चांगला होता पण घोषांकित एरियामध्ये चेंडू गेलाय जेणेकरून आपल्याला एकच धाव मिळालेली आहे. दोन्ही चांगले फलंदाज धुरंधर चांगले फलंदाज अष्टपैलू चांगले खेळाडू आहेत. हार्ड हिटर गोरेगाव वेस्ट या ठिकाणचे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता अजयचा पण रेहान तेवढाच चतुर. त्याला माहिती आहे की कोणता फलंदाज काय प्रमाणे खेळतो आणि काय करायला. दोन्ही फलंदाज इथे आलेत. आव्हान तर मोठा आहे की 4च्या ओव्हरमध्ये 48 धाबा बनवायच्या सोपं नाहीये या मैदानामध्ये ह्या धाबा करणं. कारण जी विकेट आहे ती कधी गोलंदाजाकडे तर कधी फलंदाजाकडे येते. चांगला बॉल होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तिथे पण एकच धाव येईल. 3 बॉल आतापर्यंत तर झालेल्या आणि 2 धाबा इथे आल्यात. आता स्ट्रायकिंग एंडला येतोय आझमकडे कोण ओळखत नाही. क्षमता आहे ह्या खेळाडूकडे चौकार षटकाराची. ती खरी गरज आहे. आझमचा जसा स्वाभाविक खेळ आहे ना तर तो स्वाभाविक खेळ त्याला ह्या मॅच मध्ये तर खेळावा लागेल. फुलटॉस बॉल. बॉलला पाठवले. जाईल का बॉल. यस जाईल बॉल. सीमारेषा बाहेर. सिक्सर. हा येतोय मालाड चषक षटकार आझमच्या बॅट मधून. बॉल द्या बॉल द्या. चार बॉल झालेत आणि 8 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकाराने खातं उघडले आझम याने. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवरती 6 धावा इथे बनवल्यात. चला 48 धावा बनवायच्या तर जसा स्वाभाविक खेळ आहे मी जसं सांगितलं आपल्याला आझमचा तर त्याच लयमध्ये तो दिसलाय. चला बॉल आलाय. चला पंच चालू करा.
8 धाबा झाल्यात. बॉल झाले 4. आकुताओ वडाबॉट काय स्ट्रोक केलाय, लपेटली चाबूक शॉट. आजम ज्यासाठी ओळखला जातो हा सिक्का, ह्या सिक्का होतोय खरा. आजम आहे आणि आजमला पूर्ण ड्रेसिंग रूम सांगत असताना की आपण असाच खेळा, सफर अभी बहुत लंबा है और इसी प्रकार की बल्लेबाजी आजम को करनी है. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा बॉल उसळी घेतली, दिशा भटकलाय गोलंदाज आणि का भटकणार नाहीये. समोर कोण आहे तर समोर आहे आजम. त्याने 2 चेंडू मध्ये 2 षटकार लावून 6च्या स्ट्राईक रेटनी खेळतोय. बूम बूम आजम. टीमची धाव संख्या 15, चेंडू झालेत 5. 12चा रन रेट गाठवचा तो तर पार पाडलाय आतापर्यंत. हा पुन्हा एकदा चेंडू जाईल का? हो, हाय चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर आणि हॅट्रिक षटकार इकडे आजमने लावलेत. पहिलं षटक संपले आणि धाव संख्या आहे 21 रन. 3 बॉल मध्ये 3 षटकार. मी तुम्हाला म्हटलं की आजम ह्यासाठी ओळखला जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही इकडे पाहतोय तर फुलटॉस बॉल वरती तिने सरळ दिशेने षटकार मारलेला. रिप्ले मध्ये खूप चांगलं वाटते की आजम लगला बॅकफुटला गेले आणि तोही देखील सरळ बॅटने. आणि तदनंतर शेवटचा बॉल हा ओव्हर पिच बॉल आणि तोही चेंडू सीमारेषा बाहेर. तर बॅक टू बॅक षटकाराची हॅट्रिक. आणि मला असं वाटतं प्रतियोगितेमध्ये पहिल्यांदा 3 हॅट्रिक षटकार आलेत ते कोणत्या तरी एक फलंदाजाकडनं आणि त्याचं नाव आहे गोरेगावचा ब्रँड आजम. चला गोलंदाजी मार्कवर आहे सचिन, स्ट्राईकला आहे अजय. आजम खेळतोय 3 बॉल 18 आणि अजय खेळतोय 3 बॉल 2. 21 धावा आल्या. महागड षटक रेहानचं सुरुवात चांगली झाली आहे गोरेगाव लेजंड या संघाची. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू होता सचिन याचा. स्लिंगा स्टाईल मध्ये लेफ्टी मलिंगा अशी याची ऍक्शन. दोन्ही टीम बलाढ्य ताकदवर टीम एकमेकांच्या विरुद्ध इथे सामना करत असताना आपण पाहतात बीएम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4. पुन्हा एकदा चांगला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, खेळाडू नाहीये. 1 धाव तर आलेली आहे. दुसऱ्या धावासाठी जातील काय? आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो जोपर्यंत पंचाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपल्याला तर धावा पूर्ण करायच्यात. 23 धावा ह्या आकड्यावरती. 2-3 लॉस ऑफ 0 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ असताना 12च्या सरासरीने 48 धावा बनवायच्या. ती तर सरासरी तर गाठवलेलीच आहे. एका बाजूला ए फॉर अजय आणि ए फॉर आजम आणि गोलंदाजीला आहे सचिन. काहीतरी फिल्डिंग मध्ये तब्दीली करत असताना इकडे
काय नाही, अशी चर्चा होणं तर खूप गरजेचं आहे का, पण आता इथपर्यंत आपण पाहिलं तर आजम आग उगवतोय. भर उन्हामध्ये एवढी गरमी आणि आपल्या बॅटच्या गरमीने देखील तंत्रमुक्त केलं इथं सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना, आणि डगआउटही देखील त्याच्या बॅटिंगचा आनंद घेतोय. संपूर्ण आलेले प्रेक्षकही देखील आजमच्या बॅटिंगचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल लोअर फुटर चेंडू होता, पण पंचाचा निर्णय घेतोय वाईट बॉल. मनोजबाई आमचे पंच आणि मुंजू हे स्क्वेअरलेग पंच कालच्या दिवसापासून इथे करत असताना 24 धावा झाल्या धाव फलकावरती. 1.2चा खेळ संपलेला 18च्या सरासरीने ते धाव संख्या काही सुरुवात झाली पा गोरेगाव लेजंड या संघाची. पुन्हा एकदा आडव्या बॅटे खेळायचा प्रयत्न, चिकी रन घेतोय, काय करतोय डेंजर एंडवर होता आजम, पण यस नो करायचं तरी काय. अंत भला तो सब भला, आणि दोन्ही खेळाडू सुरक्षित आपल्या खेळपट्टीवरती. चला अजयचं थोडस बॅट उचलेली आहे म्हणावं लागेल. हाही देखील एक चांगला खेळाडू आहे, क्षमता असते ह्याच्याकडे देखील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चला एकच धाव आता आले तर आजम स्ट्राईकला. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा झाल्यात. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 23 धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी. आता येतोय स्ट्राईकला आजम. पुन्हा एकदा बॉल अप्रतिम, थोडासा खाली राहिलाय. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, भरपाई तर केलेली आहे आतापर्यंत. ह्या ओव्हर मध्ये सचिनच्या धावा आल्या 4. शेवटचा बॉल शेष. शेवटचा बॉल आहे, धमाका. आजम आता इथे थांबणार नाहीये. छपरा तोड सिक्सर आजमच्या बॅट मधनं 4था षटकार. टीमची धाव संख्या 31 रन, 31 धावा धाव फलकावरती आल्यात. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4. श्रीकांत येतोय गोलंदाजी करायला. आजम काय जबरदस्त क्लास दाखवतो आपल्या बॅटिंगचा. विस्फोटक फलंदाजी, 5 बॉल मध्ये 24 धावा, 480च्या सरासरीने ते फलंदाजी करत असताना आजम गोरेगावचा वेस्टचा हा वाघ, हा पट्ट्या
अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय. 24 धाबा झालेत. एकही सिंगल नाही, एकही बी डबल नाही, एकही चौकार नाही, एकही तिरी नाही. 6-6-6चा पाडा मोजणारा आझम. आता येणाऱ्या 12 बॉल आणि धाबा बनवायच्या 17. तर गोलंदाजी एंडवर आहे श्रीकांत. लेगच्या दिशेने हा चेंडू आलाय. एक धाव आलेली आहे. येस पंचाचा निर्णय तो व्हाईट बॉल. 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या 15. स्ट्रायकर येतोय आझम. फक्त षटकाराची भाषा बोलणारा तो म्हणजे आझम. विस्फोटक फलंदाजी. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलाय. वन बाउन्स जातोय फिल्डरच्या हातामध्ये. दुसऱ्या धावासाठी निघालेत. सुंदर सुंदर आणि सुंदर रनिंग आझम आणि अजयच्या मध्ये. टाळ्यांचा होत आहे गडगडाट. डिंकी धाव संख्या 35, बिनबाद 35. ड्रेसिंग रूम अतिशय खुश. पुन्हा दाखवून टप्प्याचा बॉल. संधी आहे मॅच मध्ये येण्याची संधी आहे. विकेट येईल. नो मॅच लँड मध्ये चेंडू आलाय आणि चांगला थ्रो होता. डायरेक्ट हिट की तर सती खोटी. रन 37 धावा आलेल्या आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल 11 रन. आझम खेळतोय 7 बॉल 28 आणि अजय खेळतोय 7 बॉल 5. चला आता चेंडू राहिले 10 आणि धावा बनवायच्यात 11. फलंदाजी करायला आले होते तेव्हा 4 ओव्हर मध्ये 48 धावा बनवायचा. त्या पाठलाग करताना आझमने आपल्या खांद्यावरती ती जिम्मेदारी घेतली आणि काय असा वन मॅन शो असा क्लास त्याने आझमने दाखवलाय. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं आपल्या 400च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करतोय आझम. पुन्हा एकदा सरळ दिशेने चेंडू हवेत. खेळाडू येतोय. मॅच मध्ये येईल का ट्विस्ट. 9 बॉल 11 आणि पुढील फलंदाज येतोय ॲग्नल. कमाल केली इथे आझमने. 8 बॉल मध्ये 28 धावा बनवल्या. खरंच आझमसाठी टाळ्या होऊन जातात मित्रांनो. 8 बॉल मध्ये 28 धावाची इथे खेळी. अप्रतिम मॅच विनिंग नॉक म्हणावं लागेल. पण मॅच अजून संपलेली नाहीये कारण आझमचा विकेट एक मॅच मध्ये ट्विस्ट येईल. फिल्डिंग टीम करेल का कमबॅक. डॉट चेंडू विकेट आपल्याला मॅच मध्ये आणतील. नवीन फलंदाज येतोय ॲग्नल. आता येणाऱ्या 9 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्यात. धावा 11 पाहिजे. कंपल्सरी चेस आहे. स्पर्धेचे रूल्स आहेत. कुठल्याही प्रकारचा सुपर ओव्हर वगैरे नाहीये या प्रतियोगितेमध्ये. 9 बॉल आणि धावा बनवायच्यात 11. पहिलाच बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. सरळ दिशेने खेळले. खेळाडू आहे तिकडे कुलदीप. एकच धाव मिळेल. श्रीकांतने तर ब्रेक थ्रू मिळवलाय.
8 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्यात. अजयची थोडीशी बॅट रुसलेली आहे, पण हाय देखील खेळाडू उच्च दर्जाचा चांगला क्वालिटी प्लेअरही देखील आहे. आलाय का आडव्या बॅटने खेळाडू आहे तिकडे, चेंडू जाते, वन बाउन्स. हो हो, अप्रतिम फिल्डिंग, द सुपरमॅन. तिसऱ्या धावासाठी गेली, रन आउटची संधी होईल काय? रन आउट झालेत. लोग पहाड़ चढ़ते पर ये इंसान तो सीढ़ी चढ़कर क्या जबरदस्त यहाँ पर फील्डिंग की है. क्या 2 रन रोके अपने टीम के लिए. असे पण 2 आणि तसे पण 2, पण फिल्डिंग लाजवाब 100% दिलंय आपल्या टीमसाठी. पुढील फलंदाज देतोय लाला. 7 बॉल 8 रन. 7 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्यात. 7 धावाचं योगदान दिले, कॉन्ट्रीब्यूट दिले आपल्या टीमसाठी अजयने. चला, प्रत्येक दिवस सारखा नसतो. आज जर का अजयची बॅट चालली नाही, पण अजयला कोण विसरेल. आई देखील एक चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आलाय लाला. स्ट्रायकिंग एंडला आहे ॲग्नल. 7 बॉल उरलेत आणि धावा बनवायच्यात 8. कमी कितीने टाकलाय, आपल्या फॉलोथ्रू मध्ये पकडलाय, पण हातात चलू डायरेक्ट संधी. हा, ही आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या 7. चला, फिल्डिंगतील थोडीशी चर्चा करत असताना, कारण 6 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेस आहेत. कुठल्याही प्रकारचा सुपर ओव्हर वगैरे नाहीये या प्रतियोगितेमध्ये. तर पाहूया शेवटचा आणि निर्णायक ओव्हर टाकायला कोणता गोलंदाज येतोय. यतीन. 7 बॉल 7 रन आणि निर्णायक ओव्हर टाकायला आलाय तो म्हणजे यतीन. स्ट्राईकला आहे 1 रन, लॉन स्ट्राईकला आहे लाला. सहा बॉल 7 कंपल्सरी चेस आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही की शेवटच्या क्षणापर्यंत आपण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये. 6 बॉल 7 रन कंपल्सरी चेस. आपण पाहत आहेत मलाड चषक 2025 सीझन 4. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, खूप वरचा लाव करून केलं, एकदा पुढे केली. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे कुलदीप. एकच धाव इथे येईल. 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या 6. टीमची धावसंख्या 42 रन. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, रनआउटची संधी पण नाही. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. पूर्णपणे सुरक्षित. ॲग्नल सर चीते की तरह भागे और चीते की तरह यहाँ पर सुरक्षित अपने क्रीज पर. 4 बॉल 5 रन.
डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये आणू शकता फिल्डिंग टीम साठी प्रेसिश्री 19 बोरवली संघ विकेट डॉट बॉल आपल्याला मॅच मध्ये आणू शकतात आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या 5. पाहूया काय होईल या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का सामना जाईल काय एका बाजूला बोरवली हा संघ आणि एका बाजूला गोरेगाव संघ पुन्हा एकदा हो चेंडू जातोय हवेमध्ये आणि चेंडू पाठवला सीमारेच्या बाहेर सेमी फायनल मध्ये प्रवेश केला इकडे गोरेगाव लेजंड या धुरंधराने काय मॅच संपलेली आहे फिल्डिंग टीमने देखील आपला दमखम दाखवलाय सुरुवात केली आझमने फिनिश केले ॲग्नलने आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच 8 बॉल मध्ये 28 धावा आझम ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कोण देतंय पक्या भाई आजम भाई को मैन ऑफ द मैच का पुरस्कार देना है. मैच विनिंग नॉक प्रेसिश्री 90 बोरवलीचे करण्यात आले. श्री सर आपण मंचाकडे यायचंय. आझमभाई ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त अशी फटकेबाजी केली 8 बॉल मध्ये 28 धावा 4 षटकार सुरुवात चांगली दिली आणि एंडही देखील चांगला झालाय. श्री सर या चला याच्या नंतरचा सामना मालाड लेजंड डीपी 11 आणि 11 स्टार सांताक्रूज. चला याच्या नंतरचा सेकंड पहिला सामना असेल मालाड विरुद्ध सांताक्रूज. चला या मालाड लेजंड डीपी 11 आणि 11 स्टार सांताक्रूज या टॉस साठी या. पक्याबाई आलेत का सगळे. खूप चांगली प्रतियोगिता आपण पाहिली आहे. येणाऱ्या ह्याच महिन्यामध्ये 26 आणि 27 तारखेला आपण शिवसह्याद्री क्रिकेट संघ आयोजित मुंबईकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या प्रतियोगितेत सुरुवात होणार आहे. 26 एप्रिल आणि 27 एप्रिल प्रवेश फ्री आहे 12,000 रुपये. प्रथम पारितोषिक 1,01,111 आणि द्वितीय पारितोषिक 50,555 रुपये.
ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह या प्रतियोगितेला आपण पाहू शकता. मालाड चर्च गाव या ठिकाणी ही प्रतियोगिता मार्वे रोड या साईडला ठेवण्यात आलेली आहे. तर टीम आपण आहात तर जर का आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इकडे स्क्रीनवरती आपण पाहू शकता. इथे जयेशला आपण कॉन्टॅक्ट करू शकता, केतनला, सुनीलला, सुयश, निखिल आणि तेजप ते आंबामध्ये इथे उपस्थित आहेत. तर जर का आपल्याला त्या प्रतियोगितेमध्ये खेळायचं असेल तर 12,000 रुपये फीस आहे. प्रथम पारितोषिक 1,01,511 आणि द्वितीय पारितोषिक 50,555. यूट्यूब लाईव्ह ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही प्रतियोगिता दाखवणार आहेत येणाऱ्या 26 आणि 27 तारखेला. आणि प्रतियोगितेचे नाव आहे मुंबईकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. मालवणी चर्चगाव मार्वे रोड या ठिकाणी ही प्रतियोगिता येणाऱ्या 26 आणि 27 एप्रिलला आपल्या आणि तुमच्या भेटीला येईल.